श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या शनिवारी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पाचे नाव घेतले जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते. मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देवता देखील मानले जाते. त्यांची नियमित पूजा केल्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागते. त्याचसोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतात. आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उपवास व्रत करणे शक्य असेल तर आवर्जून आपण उपवास करावा, किंवा अगदी उपवास करणेही शक्य नसेल तर या दिवशी फक्त आपण पूजा सेवा केली तरी पण चालेल. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल, अगदी मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते. ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात किंवा आपल्यावरती रागवतात, चिडतात. तसेच मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांचा विवाह वेळेवरती जुळून येत नाही किंवा आजारपण असतं. तर या सर्व समस्या सुटण्यासाठी आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता तुमची मुले अगदी बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त जो काही उपाय करत आहोत तर तो सकारात्मकतेने करायचा आहे की माझ्या मुलाचं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. आपण जर आपल्या मुलाबद्दल नकारात्मकता ठेवली की माझा मुलगा अभ्यास करत नाही, त्याला मार्क्स मिळत नाही किंवा त्याला नोकरी मिळत नाही, मग मुलाबाबत देखील तसेच होत जाते. त्यामुळे आपण मुलाबाबत सकारात्मकता ही ठेवायची आहे. तसेच भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकाला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यांची देखील नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करते आणि आपल्या मुलांची प्रगती कुठेतरी खुंटते. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते. आता या दिवशी आपण हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. पण त्या अगोदर आपण काही पूजा सेवा करायची आहे. देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. या दिवशी शक्यतो चौमुखी दिवा लावावा. चौमुखी दिवा का लावायचा तर चारही बाजूने जी काही संकटे येत असतात तर ते हे चौमुखी दिवा लावल्यामुळे दूर होतात. त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही देवघरामध्ये चौमुखी दिवा लावण्याचा प्रयत्न करा. अगदी कणकेचा लावा किंवा मातीची पण ती चौमुखी पद्धती प्रज्वलित केली तरी पण चालेल, पण असा दिवा आपण देवघरामध्ये आवर्जून लावायचाच आहे. आता सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक करायचा आहे. तसेच भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या. जास्वंदीचं फूल असेल, 21 दुर्वाची जोडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असतील, तर ज्या काही गोष्टी उपलब्ध होतील तर त्या सर्व वस्तू भगवान श्री गणेशांना आपण या दिवशी आवर्जून अर्पण करायच्याच आहे. आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे. आता उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे? सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते, पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करावा. सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. अशा वेळेस अगदी तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला हा उपाय केला तरी पण चालेल. या उपायासाठी आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे लागणार आहे. आता हिरवा रंग हा भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे. तसेच हिरवा रंग हा बुध ग्रहाचे देखील प्रतीक आहे. हिरव्या रंगाचे 108 मुगाचे दाणे घ्यावे. त्यासोबत आपण हिरव्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे. अगदी आपल्या हाता एवढा कपडा असला तरी पण चालेल. देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तसेच भगवान श्री गणेशांच्या अगोदर पूजा करायची आहे. धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि 108 हिरवे मूग आपण एखाद्या वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि जो काही हिरव्या रंगाचा कपडा आहे तर तो आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचा आहे. आता आपण एक मंत्र म्हणायचा आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तर आपण भगवान श्री गणेशांचा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. एक हिरव्या मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो आपण
त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे। परत आपण एक हिरव्या मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो दाणा देखील आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे। अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते 108 हिरव्या मुगाचे दाणे आपण त्या कपड्यामध्ये बांधायचे आहे। आता हिरव्या रंगाच्या कपड्याची आपण पोटली बनवायची आहे। त्याला धूप दीप दाखवायचा आहे आणि ती पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। आता तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे। मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, त्यांना नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील, त्यांचा व्यवसाय असेल पण तो बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल, अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। आता तुम्हाला जर 2 मुले असतील किंवा एक मुलगा एक मुलगी असेल, तरी पण अशा प्रकारच्या आपण 2 पोटल्या बनवायच्या आहे आणि जर लहान बाळ असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। कारण की भरपूर वेळा लहान मुलांना नजरबाधा ही होत असते आणि ही नजरबाधा दूर होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। इच्छा मनोकामना भगवान श्री गणेशांना अगदी तळमळीने सांगायचं आहे की मला ही गोष्ट पाहिजे आहे किंवा मुलाची या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे। आपली इच्छा सांगून झाल्यानंतर ही हिरव्या रंगाची पोटली आपण भगवान श्री गणेशांसमोर तशीच ठेवायची आहे। अगदी तुम्ही सकाळी उपाय केला असेल तर संध्याकाळपर्यंत ही पोटली तशीच ठेवावी किंवा अगदी संध्याकाळी हा उपाय केला असेल तर रात्री झोपण्यापर्यंत ही पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे। आता रात्री झोपण्याच्या वेळेस आपल्याला ही पोटली भगवान श्री गणेशांसमोरून उचलायची आहे आणि आपले मुले जिथे झोपतात तर मुलांच्या उशीखाली आपण ही पोटली ठेवायची आहे। आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती व्यक्त करत आपण ही पोटली मुलांच्या उशीखाली ठेवावी। आता तुमची मुले जर बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता। फक्त जी जागा आहे तर ती स्वच्छ असावी। जास्त अंधाऱ्या खोलीत आपल्याला ही पोटली ठेवायची नाही। अगदी तुम्ही एखाद्या टेबलवरती ठेवली तरी पण चालेल। आता यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करायची आहे, देवपूजा करायची आहे, त्यानंतर ही पोटली उचलायची आहे। आता दुसऱ्या दिवशी ही पोटली आपण जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे। आता भगवान श्री गणेशांचं मंदिर नसेलच तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं मंदिर असेल, भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो पण तिथे आपल्याला भगवान श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही बघायला मिळतेच। तर तिथे गेल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे। भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या वस्तू देखील तुम्ही त्यांना तिथे अर्पण करू शकता। आता यानंतर ही पोटली आपण भगवान श्री गणेशांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे। अगोदर ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। आपल्या मुलांबद्दल ज्या काही अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे आणि ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत ही पोटली भगवान श्री गणेशांजवळ तशीच ठेवायची आहे। आता घरी येताना ही पोटली आपण घरी घेऊन यायची नाही तर ही पोटली आपण तिथेच राहून द्यायची आहे। यामुळे आपल्या मुलांना ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होत असतात। आता तिथे मंदिरामध्ये बसून जर तुम्हाला ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा जप करणे शक्य असेल तर आवर्जून हा मंत्र जप तुम्ही तिथे बसून करू शकता। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही। त्यासोबत आपण मंदिरात जात असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि मंदिरातून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे। आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही। त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसेच या दिवशी भगवान श्री गणेशांना आपण थोड्याशा दुर्वा अर्पण करायच्या आहे। 21 दुर्वा थोड्याशा ओल्या हळदीमध्ये भिजवून आपली इच्छा मनोकामना बोलून त्या त्यांच्या समोर अर्पण कराव्या। यामुळे देखील आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते। तसेच नोकरीसाठी हिरवे मूग देखील श्री गणेशांना अर्पण करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।